कोल्हापूर जिल्ह्यातील भूजल पातळी आता खालावलेली आहे। तब्बल 2 मीटरनं भूजल पातळी खालावल्याची माहिती आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पाणी संकट भेडसावण्याची शक्यता यामुळे आता निर्माण झालेली आहे। तर कोल्हापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी आपण पाहतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील भूजल पातळी आता खालावली असून तब्बल 2 मीटरनं भूजल पातळी खालावल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघितलं तर नागरीकरण हे एक प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, त्याचबरोबर औद्योगिकरणही वाढत चाललेलं आहे। पण विकासाच्या बाजूला जात असताना जे पाण्याची जी काही उपलब्धता आहे ती दिवसेंदिवस कमी होते। का होते तर उपसा मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे। त्यामुळे जी पूर्वीची जी वॉटर लेवल होती ती खूप होती, पण जशी लोकसंख्या वाढत चालली तसं काय होत चालले की पाण्याचे हे कमी कमी होत चाललेलं आहे। आणि याचबरोबर काय झाले की पूर्वीची जी ड्रेनेज सिस्टीम होती, म्हणजे जे काय आपले ओले नाळे होते ते त्याला एक फ्लो व्यवस्थित होता, पण सध्या कचरा वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये आल्यामुळे जे काय पर्क्युलेट पाणी होत होतं खाली छिद्रांच्या मार्फत जात होते ते पूर्णपणे बंद झालेलं आहे। त्यामुळे जी पाणी पूर्वीची लेवल जी जास्त प्रमाणात होती ती आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।